शहरातील अनधिकृत बांधकामांप्रश्नी तोडगा निघणार नाही तोपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा शहरातील अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार विलास लांडे यांनी दिलाय। शासनाच्या नवीन आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मार्च 2012 नंतर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू आहे। आज अखेर 169 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रवादी संलग्न अपक्ष आमदार विलास लांडे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली। त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचीही भेट घेत जोपर्यंत अनधिकृत बांधकामांप्रश्नी निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिकेच्या सभेचे कामकाज होऊ न देण्याचे आवाहन आमदारांनी केले। बांधकाम नियमावली सुटसुटीत असती तर अनधिकृत बांधकामे झाली नसती। 7 दिवसात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी न लागल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून उपोषण करण्याचा इशाराही यावेळी दोन्ही आमदारांनी दिलाय।